मित्रांनो, कोरेगावचं पारंपरिक मैदान भरते. ह्या मैदानाला हिंद केसरी दर्जा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं पारंपरिक पद्धतीनंच नंबर टाकले जातात. नंबर टाकूनच पळवलं जातं आणि महाराष्ट्रात फार कमी मैदान आहेत म्हणून ह्या मैदानाची मान्यता हिंद केसरी आहे. कारण इथं रितसर असताना तिथं फक्त पावती फाडायची चालली आणि इथं काय फिटनेस सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट आहे का? महिलांची फिटनेस सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट घेतल्याशिवाय पळून देणार नाही. बघा मित्रांनो, फिटनेस सर्टिफिकेट असल्याशिवाय बैल नोंद केले जाणार नाही. प्रत्येक मैदानात हे घडलं पाहिजे. घडत नाही. समोर बैल चेक करून आपण फिटनेस सर्टिफिकेट देतो. पलीकडे दाखवू शकता तुम्ही. सगळे बैल समोर उभा राहिलेले आहे. बरोबर. काकासाहेब मोरे मित्रांनो, बघा इथं फिटनेस सर्टिफिकेट आहे आणि कसं आहे, हे असं प्रत्येक मैदानात घडलं पाहिजे तर एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होतं. नंबर टेकर आहेत. थांबा, नंबर ह्याच्यावर कलर दिसणार का? वेगळा कलर नाही का? आता कमिटीने ठरवून दिलेलाच नंबर आपल्याला द्यायला लागेल. थोडासा गुलाबी टाईपचा नंबर आहे. हा तुम्हाला कुठल्याच अड्ड्यामध्ये हा कलर दिसणार नाही. थोडंसं कमिटीनं हा नंबर कुठे न भेटावा याप्रमाणे असा निर्णय घेतलेला आहे की या कलरचा बघू शकता तुम्ही. थोडंसं गुलाबी टाईपचा कलर आहे. गुलालाच्या कलरचा आहे. पण दिसणार का गुलालाच्या? हो, कारण ज्यांचं ऑब्जेक्शन, समजा आता काही शंका वाटली कमिटीला तर ते आम्हाला नंबर टेकरला बोलवून घेणार की बाबा हा कलर तुम्ही टाळलाय का किंवा तुम्ही नंबर टाकलाय का. त्यानंतर शहानिशा होणार आणि व्यवस्थित ती गाडी खाली सोडली जाणार. वेगळा कलर, असा कलर विकत कुठंच भेटू शकत नाही. यांनी कलरचा असा तयार केलेला आहे. पेंटर येस. टाका किती? 1 2 4 124 नंबर. 1 2 4. बघा मित्रांनो कसं असतं, नंबर टाकून असं झाले पाहिजेत तर ती पारदर्शकता येईल आणि या पारदर्शकता होण्यासाठी असं नंबर टाकून झालं पाहिजेत. त्यामुळे हे कोरेगावचं मैदान एक वेगळ्या पद्धतीचं होणार आहे, पारदर्शक होणार आहे. काय म्हणताय तुम्ही, कशा पद्धतीनं पावती? काय आपला हे नंबर टाकल्याशिवाय आपण पावती त्यांच्या हातात देत नाही. दोन्ही बैलांवरती नंबर टाकून झाले की आपण मालकांच्या हातात पावती देतो. त्याशिवाय पावती देत नाही आपण. गणेश भिलारे यांचा बैल आहे आता, हे इथं उभे आहेत. यांचा नंबर झाला टाकून की मग पावती आपण हातात देणार आणि मग नवीन पावती घ्यायची. बघा, चला मित्रांनो, ही पारदर्शकता महत्वाची आहे. तर चांगला उपक्रम आहे. आता नंबर टाकून जर मैदान झाली तर चिडाचिडी होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं जे पारदर्शकता होती मैदानाची त्यामुळंच होते, नंबर टाकून असल्यामुळं. आता आणि बैलाला डबल ही पळवलं जाणार नाही नंबर असल्यामुळं. तर एकच बैल एकदाच पळणार आणि त्याच्यामुळं एक हेल्दी कॉम्पिटिशन होणार म्हणून हे मैदान वेगळं आहे. बैल आलाय बघा. तर कोरेगाव हिंद केसरीचं मैदान. चला मग बघूया कोण होतं हिंद केसरीचं मानकरी. धन्यवाद.